अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. शरणो शंकरलिंग महाराज की जय. सिद्धलिंग महाराज की जय. यल्लालिंग महाराज की जय. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. सद्गुरु चरित्र आणि अमृतवाणी. आता आहे विशेष रुचकर आणि गोड असे हे अमृत थेंब थेंब प्राशन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. जर आम्ही हे सूक्ष्म निरीक्षण केले तर मोक्षपद जवळच आहे. आपण काल पाहिले श्री महाराजांनी केदारनाथ ध्यानस्थ आहेत हे गुहेमध्ये पाहिले. श्री महाराज पण 7 दिवस ध्यानमग्न राहिले, समाधी अवस्थेत राहिले. याच वेळेस श्री महाराज आधीच सिद्ध असलेले महासिद्ध होऊन भगवंताचे तेज हृदय साठवून परत आपल्या गावी आले. परब्रह्म तेज हे लपून राहत नाही. श्री महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. आता पुढे कर्तव्यदक्ष श्री सद्गुरू महाराजांचे लीला चरित्र पुढे पाहूया. आणि याच अवधीत गुलबर्गा येथील अधिकाऱ्यांनी त्यांची कीर्ती ऐकून त्यांना तालुका मॅजिस्ट्रेट म्हणून अफजलपूर येथे नेमणूक केली. याप्रमाणे अफजलपूर येथे 2 वर्ष मॅजिस्ट्रेट पदावर कार्यरत राहून सर्व कामे शुद्ध भावनेने करीत असत. त्यांचे कार्य पाहून अधिकारी लोक त्यांना बहुमान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करीत असत. याप्रमाणे देवमास्तरचे मॅजिस्ट्रेट पद भूषवण्यात त्यांना त्याबद्दल काहीही मोठेपणा वाटत नसे. देवमास्तर म्हणून जसे होते ते तसेच मॅजिस्ट्रेट पदावर पद मिळाले म्हणून त्यांना या मोठेपणाचा विचार येत किंचित सुद्धा शिवत नसे. याप्रमाणे ऑफिस काम संपताच सर्व जनतेत मिसळून अध्यात्मज्ञानाची ओळख करून देत आणि रात्र जागत राहून ईश्वरी तत्वाचा बोध सर्वांना देत असायचे. ते सर्वांना सांगत असत, परमात्मा हा सर्व जीवाच्या ठायी गुप्त रूपाने वास्तव्य करीत असतो. जीव म्हणजे शिवाचे स्वरूप आहे. जीव शिवाचे ऐक्य म्हणजेच परमात्म दर्शन. याप्रमाणे बोध करत असत. एकेकाळी मॅजिस्ट्रेट साहेबांना भेटण्यासाठी एक सद्गृहस्थ आले आणि म्हणाले, साहेब, आपली कीर्ती मी बरेच दिवसापासून ऐकून आहे. आपल्या भेटीची आतुरता फार दिवसापासून माझ्या मनात घोळत होती. आज निश्चय केला आणि आपल्या भेटीस आलो. साहेब, माझी एक इच्छा आहे. आपण दर्शनाला या गावी, माझ्या गावी, गरिबाच्या घरी एक वेळ यावे. माझा एकुलता एक मुलगा उदरशूलाने फारच त्रस्त आहे. त्याला कसलेही औषध लागू पडत नाही. आपण औषध देता असे समजले. एवढ्यासाठीच आपल्याकडे आलो आहे साहेब. हे त्या सद्गृहस्थाचे बोलणे ऐकून साहेब लगेच म्हणाले, ठीक आहे, मग आत्ताच जाऊया म्हणून निघाले. आपला घोडा घेतला, त्या सद्गृहस्थाला मागे बसवले आणि पुढे बसून दर्शनाला येथे त्याच्या गावी जाऊन उदरशूलाने त्रस्त असलेल्या मुलाजवळ गेले आणि त्याच्या पोटावर फक्त हात फिरवत म्हणाले, चांगला आहे बाळ, बरा होशील हं, काळजी करू नको. एवढेच बोलून साहेब मी येतो म्हणून घोड्यावर बसून निघून गेले. इतक्यात तो मुलगा उठून बसला. आपल्या वडिलांना म्हणाला, दादा, माझे पोट दुखायचे राहिले आहे पहा. त्या मामांनी माझ्या पोटावर हात फिरवताच पोटदुखी एकदम बंद झाली. हे बालकाचे बोलणे ऐकून वडिलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि त्या मुलाची पोटदुखी कायमची बंद झाली, बरी झाली. याप्रमाणे साहेबांचे जीवन म्हणजे नुसती नोकरी करणे नसून ते गोरगरिबाच्या अनेक अडीअडचणी दूर करून त्यांना मदत करत असत. त्यांचे जीवन जणू काही ईश्वराने जनकल्याणासाठी झिजवण्याचा निर्धार करून या अवनी तलावर त्यांना जन्म दिला असावा असे वाटते. एकेकाळी त्यांना काही सरकारी कामासाठी दर्शनाळ गावी जाण्याची वेळ आली.
त्याप्रमाणे चपराशी सोबत घेऊन, दप्तर सोबत घेऊन दर्शनाळ येथे जाऊन पोचले. आणि एका बळातून जात असताना त्यांना समोरून एक साधू संन्यासी येत असल्याचे दिसले. त्या साधूंना पाहताच ते चटकन घोड्यावरून खाली उतरले व मोठ्या अदबीने हात जोडून एका बाजूला, उजव्या बाजूला कडेला उभे राहिले. तेवढ्यात ते महात्मा जवळजवळ येत आहेत हे पाहताच त्यांनी हात जोडून साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून उभे राहिले. त्यांना म्हणाले, क्षमा असावी महाराज. इतक्यात त्या महान साधू महाराजांनी त्यांचा उजवा हात आपल्या डाव्या हाताने त्यांच्या दंडाला घट्ट धरून समोरच असलेल्या मारुती मंदिरात घेऊन गेले आणि भिंतीच्या एका कडेला त्यांना आसन घालून बसण्यास सांगितले आणि म्हणाले, ही केदारनाथाची काळी भिंत नाही, ती फार अवघड होती, तशी ही सोपी आहे. हे त्या परमपूज्य साधूंचे शब्द ऐकताच मागील घडलेल्या सर्व गोष्टींचे स्मरण झाले. केदारनाथला मला ज्यांनी दर्शन दिले तेच हे महामानव रूपात साक्षात परमात्मा असे स्मरण होताच त्या साधूंच्या चरणावर मस्तक ठेविले आणि शांत चित्त पद्मासन घालून स्थिरावले. देहातून विदेहांतर्गत जाऊन पोचण्याचा हा अमूल्य असा सुवर्ण क्षण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. यल्लालिंग प्रभूंची येथे भेट झालेली आहे. आता गुरु शिष्यांचा काय संवाद आहे ते आपण पुढील भागात पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यल्लालिंग प्रभू की जय. सद्गुरु काशीनाथ महाराज की जय.